एलिमेंट्स ऑफ युजर डिफाईन फंक्शन्स. एलिमेंट्स काय आहेत, कशा कशाला म्हटलं जातं एलिमेंट्स, किंवा कोणते कोणते एलिमेंट्स यूज केले जातात. ॲज वी नो दॅट फंक्शन आर क्लासिफाईड वन ऑफ द डिराइव्ड डेटा टाईप. कालच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं किंवा आज परत एकदा सांगतो की फंक्शन काय आहे. सो फर्स्ट वन हा कन्सेप्ट आपण वन्स अगेन रिवाइज करूयात. डेटा टाईप घेतला आपण तर 3 प्रकारचे डेटा टाईप मी काल एक्सप्लेन केलेले होते. फर्स्ट वन पहिला जो आहे तो म्हणजे प्रायमरी फंडामेंटल डेटा टाईप. सेकंड वन जो आहे तो डिराइव्ड डेटा टाईप. आणि लास्ट वन जो आहे तो म्हणजे कोणता, युजर डिफाइन्ड डेटा टाईप. ओके, सो पहिला जो आहे तो प्रायमरी फंडामेंटल डेटा टाईप. तर ह्याच्यामध्ये 5 डेटा टाईप येतात. कन्सिडर केला इंटिजर, सेकंड वन कॅरेक्टर, थर्ड वन फ्लोट, नेक्स्ट वन जो घेतला आहे तो म्हणजे कोणता आहे, डबल. आणि लास्ट वन जो आहे तो म्हणजे वाईड. किती झाले याच्यामध्ये, 5. देन नेक्स्ट वन डिराइव्ड डेटा टाईप जर पाहिला तर ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे डेटा टाईप येतात. पहिला जो आहे तो म्हणजे ॲरे, दुसरा आहे तो म्हणजे फंक्शन, आणि थर्ड वन जो आहे तो म्हणजे पॉइंटर. ओके, नाव डिराइव्ड डेटा टाईप मध्ये इथं जर पाहिला तर ह्याच्यामध्ये स्ट्रक्चर आणि युनियन असे 2 येतात. आतापर्यंत जे पाहिलेले आहेत हे सगळे आपण ह्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. इव्हन हा पण पाहिला. इंटिजर पाहिला, 2 बाईट मेमरी अलोकेट करतोय, हा करतोय 1 बाईट, हा 4 बाईट करतोय, हा 8 बाईट करतोय, आणि हा नल करतोय. हा डिराइव्ड आहे, मेमरीचं डेरिव्हेशन करतोय. युजरला पाहिजे तेवढी मेमरी अलोकेट करून देण्यास काम हे कोणाचं आहे तर ह्या डिराइव्ड डेटा टाईपचं आहे. आणि डिराइव्ड डेटा टाईप जो आहे तो डिराइव्ड डेरिव्हेशन करतोय की एक्सटेंड करतोय मेमरीला, आणि एक्सटेंड करून युजरची जी काही मेमरी आहे, युजरला जेवढी पाहिजे तेवढी मेमरी अवेलेबल करून देण्याचं काम हे कोणाचं आहे तर ह्या डिराइव्ड डेटा टाईपचं आहे. म्हणजे कोणता, ॲरे, फंक्शन आणि पॉइंटर. ॲरे काय करतो, ॲरे इज अ ग्रुप ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट दॅट कॅन शेअर अ कॉमन व्हेरिएबल नेम. तर ॲरे हा काय आहे तर इट इज अ ग्रुप ऑफ, इट इज अ डेफिनेशन जर पाहिले तर ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा एलिमेंट. आणि सिमिलर डेटा एलिमेंटला एकच नाव दिलं जातं आणि त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ एलिमेंट स्टोअर करून ठेवण्यासाठी ह्या ॲरेचा यूज केला जातो. तसा फंक्शन काय आहे तर ॲज वी नो दॅट फंक्शन आर क्लासिफाईड ॲज वन ऑफ द फंडामेंटल ऑर डिराइव्ड डेटा टाईप. मग ह्याच्यामध्ये therefore we can design function and use them like any other variable. हा डिराइव्ड डेटा टाईप आहे. आणि जनरली जसा आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्या व्हेरिएबल सारखा आपण फंक्शनला डिक्लेअर करू शकतो आणि त्याचा यूज करू शकतो. जसं की आताच एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलं आणि त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक्झाम्पल असं दिलं की आपण एखादं व्हेरिएबल जर डिक्लेअर करत असेल तर ते व्हेरिएबल कसं डिक्लेअर करतो, हाऊ टू डिक्लेअर द व्हेरिएबल. ओके, व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी त्याचे काय रूल्स दिलेले आहेत. जसं की व्हेरिएबल डिक्लेरेशन करण्यासाठी त्याच्याकडे अगोदर डेटा टाईप असणं गरजेचं आहे, किंवा किती मेमरी अलोकेशन करायची. सपोज आपल्याला ऍडिशन ऑफ 2 नंबरचा प्रोग्राम करायचा आहे तर आपण डेटा टाईप कोणता यूज करतो, इंटिजर यूज करतो. इंटिजर मध्ये मी व्हेरिएबल डिफाईन केले A, B, सम. दिस इज द व्हेरिएबल डिक्लेरेशन. लाईक ॲज इट इज अ सेम, जर तुम्हाला एखादं फंक्शन डिक्लेअर करायचं असेल तर तुम्ही फंक्शन डिक्लेअर करू शकता आणि सुरुवातीला तुम्हाला डेटा टाईप म्हणून यूज करायला लागतो एनी प्रायमरी फंडामेंटल डेटा टाईप मधला एक, आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आता इथं सम आहे, आता इथं पण सम आहे, बोथ आर सेम बट इट इज अ व्हेरिएबल. दिस इज द व्हेरिएबल अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज नेम ऑफ द फंक्शन. का फंक्शन तर ह्याच्या पुढे काय आला, ओपन आणि क्लोज ब्रॅकेट आला म्हणून याला काय नाव दिलं, फंक्शन. आणि ह्याच्यामध्ये हे सिंपल व्हेरिएबल आहेत. म्हणजे दोघांनाही मेमरी अलोकेशन किती झाली तर 2 बाईट्सच एवढी मेमरी अलोकेशन झाली. बोथ कोणाला, व्हेरिएबलला पण 2 बाईट्स मेमरी अलोकेशन झाली आणि फंक्शनलाही तेवढीच मेमरी अलोकेशन झाली. की जेवढे डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी त्याला जेवढी मेमरी लागते तेवढीच इथं मेमरी अवेलेबल करून देण्याचं काम ह्या डेटा टाईप करून दिलं. म्हणजे जसं व्हेरिएबल डिक्लेअर करतो ॲज इट इज अ लाईक आपण फंक्शन डिक्लेअर करतो आणि फंक्शनचा यूज करून आपण डिक्लेअर केल्यानंतर आपण त्याचा यूज करून घेणार आहे. सो नेक्स्ट वन पहा ह्याच्यामध्ये
नेक्स्ट वन काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, फंक्शन यूज देम लाईक एनी अदर व्हेरिएबल इन सी, देअरफॉर देर आर सम सिमिलरिटीज बिटवीन फंक्शन अँड व्हेरिएबल इन सी. आता सीच्या व्हेरिएबलमध्ये आणि फंक्शनच्या नावाच्या डिक्लेरेशनमध्ये काही समान गोष्टी आहेत आणि त्या समान गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत तर ते पाहूयात. पहिला काय ह्याच्यामध्ये जे काय त्याच्या सिमिलरिटीज आहेत त्या सिमिलरिटीज मी बोर्डवरती लिहून दाखवतोय तुम्हाला. कोणत्या कोणत्या सिमिलरिटीज आहेत किंवा काय काय वापरले जातात. बोथ फंक्शन नेम अँड व्हेरिएबल नेम आर कन्सिडर्ड ॲज आयडेंटिफायर. ओके, पहा याच्यामध्ये फर्स्ट वन, फंक्शन नेम अँड व्हेरिएबल नेम. ही यूज कोणाला करतात तर आयडेंटिफायरचे रूल्स रेफर करतात. मी परत सांगत नाही आयडेंटिफायरचे रूल्स काय आहेत किंवा कशासाठी यूज केले जातात किंवा कोणते आहेत. मग ह्याच्यामध्ये बोथ फंक्शन नेम अँड व्हेरिएबल नेम्स आर कन्सिडर्ड ॲज आयडेंटिफायर अँड देअरफॉर दे मस्ट ऑबे रूल्स फॉर आयडेंटिफायर्स. तर त्याच्यामध्ये जे काय आयडेंटिफायरचे रूल्स आहेत ते सगळे आयडेंटिफायरचे रूल्स ह्या फंक्शन नेम आणि व्हेरिएबल डिक्लेरेशन नेम मध्ये यूज केले जातात. हा फर्स्ट रूल दिला याच्यामध्ये. सेकंड नेम पहा याच्यामध्ये लाईक फंक्शन नेम अँड व्हेरिएबल नेम. बोथ like function name and variable name like variable name and function name has data type. आता त्या दोघांना ही डेटा टाईप यूज करायला अगोदर एक्झाम्पल मी दिलेलं होतं. पहा जसं की इंटिजर a, b, सम हा यूज केला गेला आणि इथं मी परत यूज केला की इंटिजर सम. हा काय आहे, हा फंक्शन आहे. ओके, आणि हा कोण आहे तर हा व्हेरिएबल आहे. फंक्शन कसा तर ह्याच्या पुढे ओपन आणि क्लोज पॅरेंथेसिस आले यूज केले गेले म्हणून हा कोण झाला तर हा फंक्शन झाला. देन इथं कुठल्याही प्रकारचे पॅरेंथेसिस नाही, डायरेक्टली टर्मिनेट केला सेमीकोलन देऊन. सो ह्याच्यामध्ये सेकंड रूल्स काय सांगतो याच्यामध्ये की लाईक व्हेरिएबल्स फंक्शन नेम अँड व्हेरिएबल नेम्स आर कन्सिडर्ड ॲज आयडेंटिफायर. पहिला झाला. सेकंड वन लाईक व्हेरिएबल फंक्शन्स अँड like variables functions has the data types such as. आता ह्याच्यामध्ये कुठल्या डेटा टाईप यूज केला जातो तर ह्याच्यासाठी जे डेटा टाईप यूज केले जातात ते प्रिव्हियसली जे काय सांगितले होते ते फर्स्ट वन इंटिजर, सेकंड वन कॅरेक्टर, थर्ड वन फ्लोट, देन नेक्स्ट वन डबल. ओके, अँड लास्ट वन वाईड एटसेट्रा. हे सगळे डेटा टाईप ह्याच्यामध्ये यूज केले जातात. नेम ऑफ द फंक्शन म्हणजे फंक्शनचं नाव आणि व्हेरिएबलचं नाव डिक्लेरेशन करताना जे काही रूल्स रेफर केले जातात त्यातल्या पहिल्यांदा आपल्याला फंक्शनचं नाव असेल किंवा व्हेरिएबलचं नाव असेल डिक्लेअर करण्याच्या अगोदर आपल्याला डेटा टाईप यूज करायला लागतो. मग हे डेटा टाईप्स कोणते आहेत तर जसं की आपण ह्याच्यामध्ये पाहिलं की इंटिजर आहे, कॅरेक्टर आहे, फ्लोट आहे, डबल आहे, वाईड आहे, एटसेट्रा. हे डेटा टाईपचा यूज करून आपल्याला आपण फंक्शन जे डिक्लेअर केलेलं आहे किंवा यूज करणार आहे त्या फंक्शनचं नाव आपल्याला इथं यूज करायला लागतो. म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा डेटा टाईप आला पाहिजे अँड देन नाव नेक्स्ट वन व्हेरिएबलचं नाव असेल किंवा फंक्शनचं नाव असेल हे सेकंड वन आलं पाहिजे. देन नेक्स्ट वन थर्ड वन पहा लाईक व्हेरिएबल्स फंक्शन नेम मस्ट बी डिक्लेअर अँड डिफाइन्ड देअरफॉर दे आर युज्ड इन प्रोग्राम्स. कुठलाही व्हेरिएबल्स किंवा फंक्शनचं नाव डिक्लेअर केल्याशिवाय तुम्हाला वापरता येत नाही. म्हणजे तुम्ही अगोदर वापरणार आणि नंतर डिक्लेअर करणार हा टोटली रॉंग आहे. सपोज जर तुम्ही एक्झाम्पल मध्ये पाहिलं असेल तर आपल्याला ऍडिशन करायची इंटिजर a, b, c आपण असा डिक्लेअर केला आणि बाय मिस्टेक तुमच्याकडून असं झालं की तुम्ही आधी असा केला प्रोग्राम. इथं लिहिला, इथं लिहितो a is equal to 10, b is equal to 20 आणि परत इथं लिहिलं c is equal to a plus b आणि मग असं डिक्लेअर करताय इंटिजर a, b, c. इट इज अ टोटली रॉंग. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये हे टोटली रॉंग आहे कारण अगोदर तुम्ही इथे यूज करताय आणि नंतर डिक्लेअर करताय तर ह्याच्यामधल्या ज्या व्हॅल्यू स्टोअर केलेल्या आहेत त्या व्हॅल्यू एक्झॅक्टली त्यांना
मेमरी अलोकेशन होत नाही आणि त्या जाऊन व्हॅल्यू कुठे प्लेस केल्या जायच्या हे कंपायलरला आयडेंटिफाय होत नाही. त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायला लागतं की पहिल्यांदा हे व्हेरिएबल हे डिक्लेअर करून घ्यावे लागतात. विदाउट डिक्लेअर वी कॅनॉट स्टोअर द डेटा व्हॅल्यूज. म्हणजे आपल्याला त्या डेटा व्हॅल्यू तिथं प्लेस करता येत नाही की जिथं आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करून ठेवायचे. जसं की इथं a = 10 केला आणि b = 20 केला. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपण घेतल्या, पण ह्या व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार कम्प्युटरच्या मेमरीमध्ये हे माहित नाही. मग ह्या व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी तर मेमरी अलोकेशन करून घेतली, पण ते अगोदर यूज केल्यानंतर ती जर केलं तर हे रॉंग आहे. मग तुम्हाला इथं काय करायला लागेल तर पहिल्यांदा जर तुम्हाला अशा प्रकारचं डिक्लेरेशन करायचं असेल तर सुरुवातीला पहिल्यांदा तुम्हाला ते व्हेरिएबल किंवा फंक्शन डिक्लेअर करून घ्यावं लागेल. जसं की इंटिजर a, b, c असं जर डिक्लेअर केलं तर हा कसा झाला, हा करेक्ट झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये हा मेमरी अलोकेशन करेक्ट करतोय. कारण इथं डेटा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी इथं किती बाईट मेमरी अलोकेशन केली तर ह्याच्यामध्ये 2 बाईट्स एवढी मेमरी अलोकेशन केली आणि a, b ला स्पेस अलोकेट करून दिला आणि c च्या व्हॅल्यू तिथे स्टोअर करून ठेवल्या. ज्यावेळेस अशा प्रकारच्या व्हॅल्यू स्टोअर करून ठेवायच्या असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काही डेटा व्हॅल्यू आहे त्या डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी इथं मेमरी यूज केली गेली. म्हणजे 3 इम्पॉर्टंट रूल्स मी सांगितले. फर्स्ट वन, पहिला जो रूल सांगितला होता, बोथ फंक्शन नेम अँड व्हेरिएबल नेम्स आर कन्सिडर्ड ॲज आयडेंटिफायर्स. फंक्शन नेम आणि व्हेरिएबलचं नेम हे आयडेंटिफायर वरूनच कन्सिडर केले जातात आणि त्याच्यासाठी त्याचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो केले जातात त्या पहिल्या रूल्समध्ये. सेकंड वन काय सांगितलं होतं की लाईक फंक्शन नेम अँड व्हेरिएबल नेम हे जे आहे फंक्शन नेम आणि व्हेरिएबल नेम ह्यांना डेटा टाईप असतो. विदाउट डेटा टाईप वी कॅनॉट डिक्लेअर इट. याच्यामध्ये डेटा टाईप्स कोणते कोणते यूज करू शकतो जसं इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल, वाईड एक्सेट्रा आपण त्याच्यामध्ये डेटा टाईप्स यूज करू शकतो. आणि थर्ड वन काय सांगितलं होतं लाईक व्हेरिएबल फंक्शन नेम मस्ट बी डिक्लेअर अँड डिफाईन देअरफॉर दे आर युज्ड इन प्रोग्राम्स. प्रोग्राममध्ये त्याचा यूज होण्याच्या अगोदर आपल्याला ते डिक्लेअर करायला लागतात. विदाउट डिक्लेरेशन वी कॅनॉट यूज द व्हेरिएबल ॲज वेल एज फंक्शन. तर ते डिक्लेअर करण्याच्या अगोदर तुम्ही त्याला कुठल्याही प्रकारे यूज करू शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा रूल आहे. देन नेक्स्ट वन पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे. इन प्रोग्राम इन ऑर्डर टू मेक यूज ऑफ यूजर डिफाइंड फंक्शन वी मस्ट establish 3 elements that are related to functions. तर ह्याच्याशी रिलेटेड 3 एलिमेंट्स आपण पाहणार आहे. फंक्शनशी रिलेटेड आपल्याला 3 एलिमेंट्स आपण इथं पाहून घेणार आहे. तर ते 3 एलिमेंट्स कोणते आहेत तर सगळ्यात महत्वाचे 3 एलिमेंट्स हे ह्याच्यावरती वर्क करत असतात आणि ते एलिमेंट्स कोणते आहेत नेमली ॲज अ फॉलोज. पहा ह्याच्यामध्ये हे जे 3 एलिमेंट्स आहेत पहिला आहे तो म्हणजे फंक्शन डिक्लेरेशन. पहिला सगळ्यात महत्वाचा फंक्शन Okay, first one function declaration. Second one function call and third one function definition. Okay, this is the 3 important components of any function. म्हणजे फंक्शनशी रिलेटेड असलेले हे 3 इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत की ज्याच्यामधनं आपला जो डेटा आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण त्या फंक्शनमधनं प्रोसेस करून घेत असतो. फर्स्ट पार्ट जो आहे फंक्शन डिक्लेरेशन, सेकंड वन जो आहे तो फंक्शन कॉल आणि थर्ड वन जो आहे तो फंक्शन डेफिनेशन. अशा 3 कंपोनंट्स मध्ये आपलं फंक्शन आहे हे फंक्शन क्लासिफाईड केलं जातं. ओके, सो परत एकदा पहा त्याच्यामध्ये हे 3 पार्ट काय आहे ते. फर्स्टली द फंक्शन डेफिनेशन इज इंडिपेंडेंट प्रोग्राम मॉडेल. तर आता ह्याच्यामध्ये हा जो फंक्शन डेफिनेशन आहे हा इंडिपेंडेंट मॉडेल आहे. हा
टोटली हा ज्यावेळेस एक्झिक्युशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे त्यावेळेस हा मेन फंक्शनच्या बाहेर आपण त्याला डिक्लेअर यूज केलेला असतो. म्हणजे नंतर त्याला तो तिथं कॉल करत असतो. ज्यावेळेस अशा प्रकारची कन्सेप्ट येते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, फंक्शन डेफिनेशन असं म्हटलं जातं. ओके, तर ह्या फंक्शन डेफिनेशनचा यूज काय होतो,